दररोज एक रोप लागवड चळवळीच्या आपण 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर पानभोशी या ठिकाणी 24 सप्टेंबर 2025 रोजी आपण एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर घेतलं होतं. त्यामध्ये आपण दररोज एक रोप लागवड चळवळीस 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एक मोठं आरोग्य शिबिर श्री गुरु गोविंद सिंग जिल्हा रुग्णालय नांदेड व रुत फाउंडेशन नांदेड यांच्या वतीनं आपण काही कार्यक्रम घेतले होते. त्यामध्ये आपण वृक्ष भेटसुद्धा दिलेली होती. तर अशा ह्या वृक्ष भेटीमध्ये आपण आज नवीन शेतकऱ्याच्या भेटीसाठी आलेलो आहोत. नमस्कार. नमस्कार. हां, तुमचं नाव सांगा. नागनाथ शेषराव भोसीकर. हां, नागनाथ शेषराव भोसीकर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलेलो असून त्यांना आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती त्यांनी आलेले होते, भेट दिलेली होती, आरोग्य शिबिरास भेट दिलेली होती आणि त्यांना आपण त्या दिवशी औषधोपचारसुद्धा त्यांनी घेतलेले आहेत आणि ह्या पेरूची रोपे आपण त्यांना भेट दिलेली आहेत. तर त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपण मागील वर्षी आरोग्य शिबिर झालं होतं, त्या शिबिरामध्ये आपण आला होतात काय? आला होता. हां, तिथं काय दवाखान्यात वगैरे लाभ घेतले, तुम्ही दाखवलं होतं काय? दाखलं होतं. बरं. त्यानंतर आपण तिथून महाप्रसाद म्हणून किंवा त्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावरून आपण काय आणलं होतं सोबत येताना वापस? येताना 2 झाडं आणली. 2 झाडे, ही पेरूची झाडे. आता तुम्ही सांगा, पेरूची झाडे आपण काय आणून कशी लागवड केली तुम्ही? या ठिकाणी पाण्याची व्यवस्था काय करता तुम्ही? पाण्याची व्यवस्था आहे ना. हां, कसं करता? पाणी रोज देता? 8 दिवसाला कसं देता? 8 दिवसाला ह्याला पाणी तरी ठिबक. हां, म्हणजे ह्या झाडांना त्यांनी आपल्या लेकरासारखं ठिबकचं व्यवस्था करून लेकरासारखं जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मागील म्हणजे 1.5 वर्षापासून ही झाडे वाढलेली आहेत आणि असं दिसतं की या पुढच्या वर्षी या झाडांना, आता पेरूच्या झाडांना आता फळं यायला सुरुवात होईल आणि प्रचंड मोठ्या इच्छाशक्तीने, प्रेमाने आणि लेकरागत वाढवलेले हे बघा झाड. आणि प्रत्येक झाडाच्या समोर हे बघा, हे झाडाच्या समोर त्यांनी ठिबकची व्यवस्था केलेली आहे. या झाडांसाठी ठिबकची व्यवस्था केली आणि ठिबकचे झाडं वाढवलेली आहेत. तर मला सांगा, तुम्ही लागवड करताना कशी लागवड केली तुम्ही? खडा कसा खोदला होता? किती खोदला होता? खड्डा खोदला होता गुडघ्या एवढा. म्हणजे गुडघ्या इतका, म्हणजे जवळपास 2 फूट खोलीचा खड्डा खोदून. तर ह्याला जनावरांपासून संरक्षणासाठी तुम्ही काय व्यवस्था केलेली आहे तिथे? जनावर इथे येईन तर म्हणजे या ठिकाणी लावलं. आता पाण्याची व्यवस्था तुम्हाला सांगतो, म्हणजे कसं विहिरीची व्यवस्था आहे तुमच्याकडं? कशी काय विहीर? म्हणजे विहिरीचं पाणी म्हणजे ऑटोमॅटिक पाणी येते त्यांना की काय त्या झाडांना? ऑटोमॅटिक. म्हणजे ह्या तुम्ही शेतीसाठी म्हणजे पाणी लावलं चालू केलं की इकडे चालू होतं. हां, म्हणजे कायम पाणी ह्या झाडांना भेटत राहतं. तर तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याने झाडं लावली पाहिजे की नाही? कसं तुम्ही पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांना लावले पाहिजे. बरं. आणि तुम्ही आता या दिवशी पुढं सुद्धा आपण आता सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती आणखी वृक्ष वाटप करणार आहोत आपण जूनच्या दरम्यान. तर आपल्याला काय वाटते, कोणती वृक्ष लागवड वाटप केली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी कोणती लागवड लावली पाहिजे झाडं? चीच, आंबा. हां, म्हणजे फळवर्गीय झाडं तुम्हाला देणं शेतकऱ्यांना गरजेचे आहेत. बरं. म्हणजे तुम्ही आता म्हणजे ज्यावेळेस आपण कार्यक्रम घेऊन सिद्धेश्वर महादेव मंदिर वृक्ष वाटपाचा, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, कोणती रोपं वाटप केली पाहिजे? तुम्हाला शेतीमध्ये कोणती लावायला आवडतील? चीच, आंबा, पेरू. पेरू म्हणजे ह्या प्रकारची आपण आपल्या रोपं लावायला आवडतील ना? जांभूळ सुद्धा आपल्याला लावा. तुम्ही ह्या ठिकाणी दुसरे सुद्धा झाडं लावलेली दिसत आहेत. तिथं पपई, फळाची रोपं लागवड केली आहेत. हां, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फळाची झाडं लावलेली या ठिकाणी दिसून येत आहेत. बेलाचं झाड, बेलाचं सुद्धा आपण लावलेलं या ठिकाणी झाड. हां, म्हणजे आता हे आताच लावलेलं बेलाचं रोप बघा. आता हे म्हणजे सुरुवातीला बेल लावलेलं आहे आणि हे मोठं होईलच झाड. आता तुम्ही आपल्या लेकरागत ही झाडं वाढवली, त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद, आभार. थँक्यू.